नमस्कार, जुईलीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला आहे आणि सारखे थंड पदार्थ प्यावेसे वाटतात। अशातच आपण कोल्ड ड्रिंक म्हणजेच अनहेल्दी ड्रिंक और ज्यूसची निवड करतो। यातून आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात। म्हणूनच आज मी हेल्दी आणि नॉन फायर्ड ऍपल मिल्कशेकची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर मग आपण रेसिपी बघूयात। ऍपल मिल्कशेकला लागणारे साहित्य आता आपण बघूया। मी सगळ्यात आधी घेते इथे अर्धा लिटर दूध आणि मी डायरेक्ट पॅकेट मधलं जे दूध असतं तेच घेतलेलं आहे। कुठल्याही प्रकारे त्याला गरम वगैरे केलेलं नाहीये किंवा उकळी वगैरे काढून घेतलेली नाहीये। कस्टर्ड पावडर आहे, मी इथे कस्टर्ड पावडरचा व्हॅनिला फ्लेवर यूज केलाय। साखर आहे छोटी वाटी भरून किंवा तुमच्या चवीनुसार आवश्यकतेनुसार साखर घ्यायची। आणि इथे मी घेतले 2 सफरचंद म्हणजेच ऍपल। आता आपण कृती बघूया। सगळ्यात पहिले मी काय करणार आहे, एक वाटी घेणार आहे आणि त्यात थोडंसं दूध काढून घेणार आहे। साधारण एक 2 चमचे अंदाजे। आणि हे जे दूध आहे आता मी त्याच्यात घालणार आहे कस्टर्ड पावडर, साधारण एक 2 चमचे छोटे। ऍपल मिल्कशेक करते म्हणून इथे मी व्हॅनिला फ्लेवर यूज केलाय। तुम्ही बाकी कुठलं फ्रूट कस्टर्ड वगैरे करणार असाल तर स्ट्रॉबेरी किंवा अजून जे काही मार्केटमध्ये फ्लेवर्स अवेलेबल आहेत ते यूज केले तरी चालतील। आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे। गुठळ्या राहू नये, लम्स राहू नये म्हणून हे छान असं मिक्स करणार आहे मी। म्हणजे तुम्ही या मिल्कशेकला नॉन फायर रेसिपी जरी म्हणलं तरी चालेल, कारण इथे आपण कुठेही गॅसचा वापर करणार नाही आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या दुधात बर्फ पण घालू शकता, पण माझ्याकडे इनफ वेळ आहे त्यामुळे मी तो फ्रीज मध्ये छान गार करत ठेवणार आहे। तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर तुम्ही बर्फ घालू शकता ह्याच्यात। छान मिक्स झालेला आहे दुधात आपलं कस्टर्ड पावडर जी आहे ती। आता पुढची कृती बघू। आता या दुधात मी ही छोटी वाटी भरून साखर घालणार आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर का साखर नसेल घालायची तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। आणि आता मी छान साखर विरघळेपर्यंत हे छान ढवळून घेणार आहे किंवा मिक्स करून घेणार आहे। आता साखर दुधात विरघळेपर्यंत मी हे जे ऍपल्स आहेत आपले ते कट करून घेणार आहे। कट म्हणजे फक्त इथनं खालनं कट करणार आहे आणि हे छान याची छान सालं काढून घेणार आहे मी। बघा तुम्ही सालं दुधात घातली तर दूध फाटण्याची शक्यता आहे। मी अशा पद्धतीने सालं जी आहेत ती काढून घेते। मी अशा पद्धतीने इथे सफरचंदाची सालं काढून घेतलीये। आता पुढे बघू। आता मी ह्या दुधात आपण जे कस्टर्ड पावडर चं जे मिश्रण केलं होतं ते मी घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। हे आता मी छान मिक्स करून घेणार आहे। मी बघू शकत असाल आपला रंग जो आहे तो थोडा येलोइश झालेला आहे। हे छान मिक्स झालेला आहे। आता हे जे ऍपल आपण म्हणजे सफरचंद आपण जे सालं काढून घेतलेली आहेत ते मी किसून घेणार आहे। किसण्यासाठी मी हे जे मोठं किसण्याचं जे आहे त्याचा यूज करणार आहे। हे मी छान किसून घेणार आहे। अशा पद्धतीने मी इथे दोन्हीही सफरचंद किसून घेतलेली आहेत। आता हे किसलेले सफरचंद जी आहेत ते मी आपल्या दुधात घालणार आहे। आवश्यकतेनुसार आणि छान मिक्स करून घेणार आहे।
आणि ह्या ज्या मिल्कशेक आपला जो रेडी आहे तो मी आता छान थंड करायला फ्रीज मध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर छान सर्व करणार आहे त्याला. इथे रेडी आहे आपला छान थंडगार असा ऍपल मिल्कशेक. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात 1 ते 2 व्हॅनिला इसेन्सचे ड्रॉप्स पण घालू शकता, पण ते ऑप्शनल आहे. तर चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच उन्हाळा चालू झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. हेल्दी अशी ही रेसिपी आहे. भेटूया नेक्स्ट रेसिपीला. थँक्यू.